परमेश्वरापेक्षा कोणीच मोठा नाहीये. सैतानाला म्हणा, लाव तुझी ताकद किती लावायची तेवढी लाव. या सेवकाईला हलवणं इतकं सोपं नाहीये. न्यूज पेपरवाल्यांना मला धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण त्यांनी आमची नकळतपणे मोठी प्रसिद्धी करून टाकलेली आहे. गेल्या दिवसामध्ये मीडियावाल्यांनी, न्यूजवाल्यांनी बातमी त्या ठिकाणी दाखवली सेवकाईची. माझे चर्चचं नाव त्या ठिकाणी दाखवलं. त्यांनी एक ह्या उद्देशाने केले की यांची बदनामी होईल, याला खाली पाडलं जाईल आणि यांचं चर्चचं सेवकाईचं नाव खराब होईल. पण त्याचं उलटच काय झालेलं माहिती का तुम्हाला? त्याचा परिणाम असा झालाय की देवाचं काम इतकं तुफान झालंय, त्याची प्रसिद्धी इतकी वाढलेली आहे. कितीतरी लाख लोकांनी आपले व्हिडिओ तेवढ्या 15 दिवसात पाहिलेले आहेत. इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती, युट्यूब वरती हजारो फॉलोअर्स वाढले. एवढ्या 15 दिवसामध्ये माझे प्रोफाईललाच 1 लाखाच्या वर लोकांनी व्हिजिट केले की हा सेवक कोण आहे, आम्हाला पाहायचा आहे. हजारो लोकांनी कॉल केले, मेसेज केले पूर्ण इंडियामधून आणि महाराष्ट्रामधून की आम्हाला तुम्हाला भेटायचं, हे ठिकाण कुठे, आम्हाला सांगा, आम्हाला हे मीटिंग अटेंड करायची. आणि आता येशूचा झेंडा मोठा झालेला आहे. एवढंच नाही, डॉक्टर पॉल दिनकरन देवाचे महान सेवक आहेत, जीसस कॉल मिनिस्ट्री, मला मेसेज पाठवला, ब्रदर डू नॉट बी अफ्रेड, गॉड इज विथ यू. आणि म्हणतात तुम्ही आता नेक्स्ट लेवल मध्ये गेलेला आहात आणि युद्ध तुमचं नाही, परमेश्वराचं. आम्ही लगातार तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. अजून काय पाहिजे मला सांगा. हालेलुया. बघा माझ्या बहिणीनं भावांनो, वचन काय सांगता आम्हाला. एका सुज्ञ मनुष्याने मजबूत खडक असलेल्या जमिनीवरती घराचा पाया त्याने घातला. काही काळाने वादळ, पाऊस, वारा, आंधी, तुफान येऊन त्या घरावरती आदळलेला आहे, परंतु त्या घराला थोडस देखील धक्का लागलेला नाही. सेम त्याच रीतीने येशूने स्वतः ही मंडळी रचलेली, स्वतः त्याने ही चर्च मिनिस्ट्री उभी केलेली प्रभू येशूने, आणि स्वतः याचा पाया इतका मजबूत केलेला आहे की ह्या 20 वर्षामध्ये कुठलाच विरोधक याला हलवू शकले नाहीयेत आणि हलवू शकत नाही. हालेलुया. या सेवकाईला हलवणं इतकं सोपं नाहीये. देवाने आम्हाला असा मजबूत खडक बनवलेलं आहे. लूक 20 अध्याय आणि 18 वचन मध्ये सांगितलेलं आहे, जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील, परंतु ज्या कोणावर तो दगड किंवा तो खडक पडेल त्याचा भुगा भुगा होईल असं म्हटलेलं आहे. बोला आमेन. इतकं मजबूत, इतका ताकदवर परमेश्वराने आम्हाला बनवलेलं आहे. सैतानाला म्हणा, लाव तुझी ताकद किती लावायची तेवढी लाव. आमचा परमेश्वर येशू समर्थ आहे सर्व काही बघण्यासाठी. हालेलुया. बोलो येशू मसीह की.